नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 15वा लेसन, ज्याचं नाव आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा 6वा सेशन आपण पाहत आहोत आणि हा शेवटचा सेशन आहे. याच्या पूर्वीच्या सेशन्स मध्ये आपण मानवामध्ये किंवा वनस्पतीमध्ये चालणारे वेगवेगळे ज्या संस्था आहेत त्यांचं कार्य कसं चालतं याच्याविषयी जाणून घेतलं. अगदी शेवटला आपण पाहिलं की प्रतिक्षिप्त क्रिया किंवा आपल्या ज्या सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच मध्यवर्ती चेतासंस्था यांचं कार्य काय आहे, त्याचप्रमाणे परिघीय चेतासंस्था आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम यांच्याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे असं नियंत्रण जे आहे ते चेतासंस्थेचं आपल्या शरीरामध्ये असतं आणि त्याच्यामुळे इतर घटना ज्या असतात, इतर घडणाऱ्या घटना ज्या असतात त्या नियंत्रित केल्या जातात. तर आता या शेवटच्या सेशनमध्ये काही संप्रेरकांची निर्मिती कशा प्रकारे होते आणि त्याचा उपयोग आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे केला जातो याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया सजीवांमधील जीवन प्रक्रिया याच्यामध्ये शेवटचा सेशन म्हणजेच 6वा सेशन. इथे बघा रासायनिक नियंत्रण, आपण केमिकल कंट्रोल बघूया. दुसरा प्रकार आहे हा. आपल्या शरीरात संप्रेरके हार्मोन्स या रासायनिक पदार्थांमार्फत देखील समन्वय व नियंत्रण केले जाते. जसं आपण CNS, PNS किंवा ANS मध्यवर्ती चेतासंस्था, परिघीय चेतासंस्था किंवा ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम स्वायत्त चेतासंस्था विषयी जाणून घेतलं, त्याचप्रमाणे काही वेळेला संप्रेरकांमार्फत सुद्धा म्हणजे रासायनिक पदार्थ जे स्त्रवतात त्यांच्यानुसार सुद्धा समन्वयाने नियंत्रण केलं जातं. अंतःस्रावी ग्रंथीतून म्हणजे एंडोक्राइन ग्लँड ज्या आहेत त्याच्यामधून संप्रेरके स्त्रवत असतात. या ग्रंथींना वाहिनी विरहित ग्रंथी असं म्हटलं जातं, म्हणजे डकलेस ग्लँड आहेत त्या. जसं आपल्या तोंडामध्ये बघा सलायवरी ग्लँड आहे, सलायवा बाहेर पडतो म्हणजे डकलेस आहे, त्याला कोणती वाहिनी नाहीये, म्हणजे यांना वाहिनी विरहित ग्रंथी असं म्हणतात. या ग्रंथींकडे त्याचा स्त्राव साठवण्यासाठी किंवा त्या स्त्रावाचे वहन करण्यासाठी कोणत्याही वाहिन्या नसतात आणि म्हणून त्यांना वाहिनी विरहित म्हणतात किंवा डकलेस असं म्हटलं जातं. म्हणून ही संप्रेरके तयार होतात ती सरळ रक्तप्रवाहात मिसळतात. आपल्याला माहित आहे आपल्या शरीरामध्ये रक्त हा एक असा पदार्थ आहे जो कोणतेही पदार्थ अगदी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत वहन करू शकतो. तर ही रक्तप्रवाहात मिसळली जातात. या अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे एंडोक्राइन ग्लँड मध्ये शरीरामध्ये जरी ठराविक ठिकाणी असल्या तरी त्यांची संप्रेरके म्हणजे जे हार्मोन्स आहेत ते शरीराच्या विविध भागांपर्यंत रक्तांद्वारे पोहोचवले जातात. आता पहा, अंतःस्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची म्हणजे कोऑर्डिनेशन आणि कंट्रोलचं काम सुद्धा या एंडोक्राइन ग्लँड या नर्वस सिस्टीम बरोबर करत असतात. शरीरातील विविध क्रियांचे नियंत्रण व एकात्मिकीकरण म्हणजे इंटिग्रेशन करण्याचं कार्य या दोन्ही संस्था एकमेकींच्या मदतीने करत असतात, म्हणजे एकमेकींना हेल्प करत असतात. या दोन संस्थांमधील लक्षणीय फरक म्हणजे चेता आवेग हे जलद परंतु अल्पावधीसाठीच असतात. बघा, चेतापेशींमध्ये जे चेता आवेग असतात म्हणजे जे सेन्सेशन असतं ते काही अल्पावधीसाठीच काम करतात, परंतु संप्रेरकाची क्रिया मात्र खूप धीम्या गतीने होत असते आणि ही दीर्घकाळ टिकणारी असते. चेतांचे आवेग जे असतात ते फास्ट होतात आणि अल्पावधीसाठीच असतात, परंतु संप्रेरकांची क्रिया जी आहे ती हळूवार पद्धतीने होत असते आणि दीर्घकाळ टिकणारी असते. आता इथे पहा अंतःस्रावी ग्रंथी. विद्यार्थी मित्रांनो, या अंतःस्रावी ग्रंथीबद्दल अधचेतक आहे, तृतीय नेत्र ग्रंथी आहे, पियुषिका पिट्युटरी ग्लँड त्याला म्हटलं जातं. स्त्रीमध्ये आणि पुरुषांमध्ये दाखवले अवटू ग्रंथी म्हणजे थायरॉक्सिन जिथे बाहेर पडतं, व परावटू ग्रंथी, त्यानंतर यौवनलोपी ग्रंथी, त्यानंतर रुक्कस्थ ग्रंथी आणि अंडाशय आणि वृष असे दोन वेगळे लैंगिक अवयव सुद्धा आपण इथे पाहत आहोत. अशा प्रकारे या अंतःस्रावी ग्रंथी हार्मोन्स म्हणजे संप्रेरक तयार करण्याचं काम करत असतात. बघा, गरज असेल तितक्याच प्रमाणात संप्रेरकाचे स्त्रवणे हे अतिशय महत्वाचे असते, म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच ते संप्रेरक स्त्रवलं पाहिजे, यासाठी म्हणजे सिक्रीट झालं पाहिजे, यासाठी एक विशिष्ट यंत्रणा काम करत असते. संप्रेरकाचे स्त्रवण होण्याचे प्रमाण व वेळ यांचे नियमन केले जाते, म्हणजे ह्याच्यावर कंट्रोल केला जातो. उदाहरणार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की स्वादुपिंडातील पेशींना त्याची जाणीव होते, म्हणजे स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया, त्याच्यामध्ये बीटा सेल्स असतात आणि या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून या पेशी जास्त प्रमाणात इन्शुलिनची निर्मिती करतात. जेवढं साखरेचं प्रमाण वाढेल तेवढं जास्त प्रमाणात इथे इन्शुलिनची निर्मिती केली जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, ICTचा हा भाग आहे बघा, माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची. याच्यामध्ये आपण काही संकेतस्थळ दिलेली आहेत, त्याच्यावरून मानवी मेंदूची रचना
यावर शिक्षकांच्या मदतीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन म्हणजे लॅपटॉप किंवा संगणकाच्या मदतीने आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवू शकतो, पीपीटीज बनवू शकतो आणि ते आपल्याला वर्गामध्ये प्रेझेंटेशन द्यायचं आहे. त्याने काही वेबसाईट दिलेल्या आहेत बघा, www.nationalgeographic.com, science/health and human body/human body, नंतर www.webmed.com/brain किंवा www म्हणजे वर्ल्ड वाईड वेब आहे ती livescience.com/human brain अशा प्रकारच्या वेबसाईट आहेत आणि त्यांच्या मार्फत आपण मेंदूची रचना याच्याविषयी आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवायचं आहे. इथे बघा अंतःस्रावी ग्रंथी त्यांचं स्थान ते कुठे असतात आणि त्यांची महत्वाची कार्य इथे दिलेली आहेत बघा. अधचेतक म्हणजे त्याला हायपोथॅलॅमस असं म्हटलं जातं. यांचं स्थान जे आहे ते मेंदूमध्ये आहे. प्रमस्तिष्क व पीयूषिका ग्रंथीच्या वर यांचं स्थान आहे. संप्रेरक कोणते आहेत? संप्रेरक हार्मोन्स, तर पीयूषिकेतील स्त्राव निर्माण करणाऱ्या पेशींचे नियंत्रण करणारे स्त्राव इथे तयार केले जातात. म्हणजे पिट्युटरी ग्लँड मध्ये ही संप्रेरक तयार होतात आणि यांचं कार्य आहे पीयूषिका ग्रंथीला नियंत्रित करणे. म्हणजे पिट्युटरी ग्लँडला नियंत्रित कंट्रोल करण्याचं काम या हायपोथॅलॅमस ग्लँड करत असतात. पीयूषिका म्हणजे पिट्युटरी ग्लँड बघा मेंदूच्या तळाशी असते ही. आता याची संप्रेरके कोणती आहेत? वृद्धी संप्रेरके म्हणजे वाढ होण्याची संप्रेरके, अधिरुक्क ग्रंथी संप्रेरक, अवटू ग्रंथी संप्रेरक. आता वृद्धी संप्रेरक जे हाडांच्या वाढीला चालना देतात, अधिरुक्क ग्रंथी संप्रेरक जे आहे ते अधिरुक्क ग्रंथीच्या स्त्रवणास मदत देतात म्हणजे हे किडनीशी रिलेटेड आहेत. अवटू ग्रंथी संप्रेरक जे आहेत ते अवटू ग्रंथीच्या स्त्रवणास चालना देत असतात. त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन मातेस दुग्धोत्पादन करण्यास प्रवृत्त करणं म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर दूध त्याला पाजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ते प्रोलॅक्टिन जे मातेस दुग्धोत्पादन करण्यास प्रवृत्त करत असतात. ऑक्सिटोसिन मूल जन्माला येताना गर्भाशय आकुंचित करणे हे काम ऑक्सिटोसिन करत असतो. ल्युटिनायझिंग हार्मोन हा सुद्धा महत्वाचा आहे. मासिक पाळीचे नियंत्रण करणे, अंडमोचन करणे हे काम इथे केलं जातं. प्रतिमूत्रल संप्रेरक म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित करण्याचं काम इथे केलं जातं. पुटिका ग्रंथी संप्रेरक म्हणजे जनन ग्रंथींची वाढ होणे अशा प्रकारे म्हणजे सेक्सुअल ऑर्गन्स वाढवण्याचं काम हे पीयूषिका मार्फत केलं जातं. अवटू म्हणजे थायरॉइड म्हणजे थायरॉक्सिनची निर्मिती मानेच्या मध्यभागी समोरून श्वासनालाच्या म्हणजे ट्रकिया त्याच्या दोन्ही बाजूस असतात. आता थायरॉक्सिन शरीराची वाढ व चयापचय क्रियांचं नियंत्रण करण्याचं काम थायरॉक्सिन करतो. आजकाल बऱ्याच जणांना आपण बघतो थायरॉइड ग्लँडचा प्रॉब्लेम असतो म्हणजे थायरॉइड झालाय असं म्हटलं जातं. हायपो किंवा हायपर असे दोन प्रकारचे थायरॉइड्स असतात. तर इथे थायरॉक्सिन स्त्रवत नसतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स होत असतात. कॅल्सिटोनिन म्हणजे कॅल्शियमच्या चयापचयाचे व रक्तातील कॅल्शियमचे नियंत्रण करण्याचं काम या अवटू ग्रंथी करत असतात. परावटू म्हणजे पॅराथायरॉइड. अवटू ग्रंथींच्या मागे 4 ग्रंथी असतात आणि संप्रेरक कोणता आहे? पॅराथॉर्मोन. आणि याचं कार्य काय आहे? तर शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या चयापचयाचे म्हणजे मेटाबॉलिझम जे त्यांचं होतं कॅल्शियम आणि फॉस्फरसचं त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम या परावटू ग्रंथी करत असतात. पुढे बघा स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया. जठराच्या मागे 4 प्रकारच्या पेशी असतात. आता बघा यांचं जे स्थान आहे जे जठराच्या मागे आहे अल्फा पेशी 20%, ग्लुकॅगॉन यकृताला ग्लायकोजनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्यास ते उत्तेजित करतात. जास्ती प्रमाणात जर आपलं ग्लुकोज तयार झालं तर लिव्हर मध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात ते साठवलं जातं. तर ग्लुकॅगॉन काय करतो? तर ग्लायकोजनचे ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्याचं काम करत असतात. बीटा पेशी ह्या 70% असतात. इन्शुलिन रक्तातील वाढीव साखरेचे ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्यास यकृताला उत्तेजित करतात. डेल्टा पेशी 5%, सोमॅटोस्टॅटिन इन्शुलिन व ग्लुकॅगॉनच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतात. पीपी पेशी किंवा एफ सेल्स 5% आहेत. पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड म्हणजे आतड्याची हालचाल व त्याद्वारे ग्लुकोजचे शोषण यावर नियंत्रण ठेवण्याचं काम इथून केलं जातं. त्याचप्रमाणे स्वादू रसाच्या स्त्रवण्यावर सुद्धा नियंत्रण ठेवलं जातं. आता अधिरुक्क ग्रंथी म्हणजे ॲड्रेनल ग्लँड बघा. ॲड्रेनल ग्लँड दोन्ही रुक्कांच्या वरती या ग्लँड्स असतात. ॲड्रेनालिन व नॉर ॲड्रेनालिन आणीबाणीच्या तसेच भावनिक प्रसंगी वर्तन नियंत्रण करणे म्हणजे आपण इमोशनल झालो की त्यावेळेला आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याचं काम इथून केलं जातं. हृदय व त्यांच्या संवहनी संस्थेचे उद्दीपन करणे व चयापचय क्रियेला उत्तेजन देणे हे काम इथून केलं जातं. कॉर्टिकोस्टेरॉइड सोडियम किंवा पोटॅशियमचे संतुलन व चयापचय क्रियेला उत्तेजन देण्याचं काम अधिरुक्क ग्रंथींमार्फत केलं जातं. आता बघा अंडाशय सर्वात महत्वाचा पार्ट. स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला यांच्यामध्ये इस्ट्रोजेन स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या अंतरस्तराची वाढ, स्त्रियांच्या दुय्यम लैंगिक गुणांचा विकास करणे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण हे आधीच्या पाठात शिकलेलो आहोत की
ओव्हरीमधून प्रत्येक वेळेला अंड जे आहे, एग जे आहे ते गर्भाशयात येत असतं. त्याचं जर फलन झालं नाही तर असा एक स्त्राव तयार होतो. तर त्या स्त्रावाची वाढ करण्याचं काम इस्ट्रोजन करत असतो. त्याचप्रमाणे प्रोजेस्टेरॉन गर्भाशयाच्या अंतरस्तरास गर्भधारणेसाठी तयार करणे, गर्भधारणेस मदत करणे, म्हणजे प्रेग्नन्सी ज्यावेळेला चालू होते त्यावेळेला प्रोजेस्टेरॉनचं काम महत्वाचं आहे. वृषण ग्रंथी ही पुरुषांमध्ये असते आणि पेनिसच्या खाली 2 असे हे भाग लटकत असतात. मुष्कामध्ये म्हणजे स्क्रोटम मध्ये असतात, ज्याच्यात टेस्टेस्टेरॉन हे हार्मोन स्त्रवत असतं. पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास जसे दाढी येणं किंवा मिशा येणं किंवा आवाजात घोगरेपणा येणं हे वृषण ग्रंथीमध्ये असलेल्या टेस्टेस्टेरॉनमुळे होत असतं. तर यौवनलोपी ग्रंथी जे थायमस हृदयाजवळच्या छातीच्या पिंजऱ्यात ह्या ग्रंथी असतात. थायमोसिन प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या पेशींवर नियंत्रण ठेवण्याचं काम जे आहे ते थायमोसिन मार्फत यौवनलोपी ग्रंथी म्हणजे थायमस करत असतो. ह्यांचं स्थान हृदयाजवळ छातीच्या पिंजऱ्यात असतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या शेवटच्या सेशन मध्ये संप्रेरकांचं कार्य कशा प्रकारे महत्वाचं आहे याच्याविषयी आपण जाणून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ आपल्याला व्यवस्थित समजला असेल अशी मी आशा करतो. आपल्याला काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला त्या विचारू शकता आणि आम्ही किंवा आमचे तज्ञ शिक्षक आपल्याला याच्याबद्दल चांगल्या प्रकारे माहिती देऊ शकतात. धन्यवाद.